आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे। सरपंच सुप्रिया संजय महाडिक। ग्रामस्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार। ओला व सुका कचरा वर्गीकरणावर भर। पत्रकार परिषदेत माहिती। नागोठाणे रोशन पत्के। स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत नागोठाणे ग्रामपंचायतीने गावात कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी मागील 2 महिन्यांपासून सुरू केली असून या संदर्भात सोमवार दिनांक 30 मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच सुप्रिया संजय महाडिक व उपसरपंच अखलाकभाई पानसरे तसेच ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांनी गावाला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली। या पत्रकार परिषदेत मागील 2 महिन्यांपासून कचरा व्यवस्थापनासाठी दवंडी पॅम्पलेट वाटप करून जनजागृती करण्यात येत आहे। तसेच या मोहिमेमुळे 60 ते 70% प्लास्टिक लोक सिंगल यूज प्लास्टिक वापर करत आहेत अशी माहिती दिली। त्यासाठी प्लास्टिक पूर्णपणे बंद करावं व उघड्यावर कचरा टाकू नये असे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांच्याकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले। त्याचप्रमाणे सरपंच सुप्रिया संजय महाडिक यांनी या पत्रकार परिषदेत माहिती देताना असे सांगितले की आपण राबवलेल्या प्लास्टिक मुक्ती योजनेची दखल जिल्हा परिषदेत घेतली असून या कामी आपल्या ग्रामपंचायतीला प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे। त्याचप्रमाणे शहरात काही ठिकाणी कचरा टाकू नये असे बॅनर लावण्यात आले आहेत। तसेच नागोठाणे सर्कल, जामा मस्जिद, कल्याण शाळा परिसर, ग्रामपंचायत शेजारी व अन्य काही ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती देण्यात आली। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीकडे असणारी अपुरी व्यवस्था, कचरा व्यवस्थापनासाठी राबवण्यात येणारी यंत्रणा पुरेशी नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच सुप्रिया महाडिक यांच्याकडून करण्यात आले। नागोठाणे शहराची लोकसंख्या वाढत आहे, त्या मानाने सफाई कामगार फक्त 4च आहेत, त्यामुळे यंत्रणेवर ताण येत आहे। सफाई कामगार भरतीसाठी जाहिरात दिली असून देखील कोणतेही अर्ज ग्रामपंचायतीला प्राप्त झाले नाहीत, त्यामुळे ग्रामपंचायतीला अपुरी सफाई कामगार संख्या यांच्यामुळे मर्यादा येत आहे अशी देखील माहिती देण्यात आली। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातील 70% खर्च हा बाधित खर्च असल्याने उरलेल्या 30% मध्ये इतर खर्च करावा लागतो, त्यामुळे अपुरे मनुष्यबळ व अपुरा निधी असल्याने ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे। या पत्रकार परिषदेत सरपंच सुप्रिया संजय महाडिक व उपसरपंच अखलाकभाई पानसरे तसेच ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांच्यासह माजी ग्रामपंचायत सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉक्टर मिलिंद धात्रक, प्रकाश कांबळे, ज्ञानेश्वर साळुंके, संतोष नागोठाणेकर, सदस्या पूनम काळे, इफ्ते, मंगी कातकरी, शबाना मुल्ला, ज्योती राऊत, भाविका गिजे आदी उपस्थित होते। पण ओला कचरा, सुका कचरा आणि प्लास्टिक पिशवी ही बंद करण्यासाठी आपण जी मोहीम केलेली आहे ती म्हणजे 70% ते चांगली म्हणजे हे झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण कचरा हा ओला कचरा, सुका कचरा आणि जो गावामध्ये जो कचरा पडायचा तो आता बंद झालेला आहे, म्हणजे 70% बंद झालेला आहे। अजून आपल्या गावकऱ्यांना एवढं सांगणं आमचं हे आहे की पुढं पण असंच आपण साथ द्या ग्रामपंचायतला। आज 30% पण तो कचरा बाहेर पडतोय, रस्त्यावर पडतोय, कोण बाहेर फेकतोय, त्यासाठी पण आता आम्ही कॅमेरे, ग्रामपंचायती कॅमेरे लावले वारंवार, म्हणजे जिथं कचरा पडतो तिथे कॅमेरे लावून आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवतो। कोण कचरा फेकतोय त्याच्यावर आम्ही कारवाई करणार, नक्की 100% याच्यावर कारवाई होणार आणि करणार। त्यासाठी तुम्ही गावकऱ्यांना नम्र विनंती सांगतो आम्ही की कचरा आपल्या गाडी येतात, गाड्यांमध्ये टाकून द्या आणि ओला कचरा, सुका कचरा हा वेगवेगळा करून टाका आणि आपल्या ग्रामपंचायत साथ द्या। एवढं हे बोलून माझे तुम्ही शब्द पुढे करतो। नमस्कार। कचऱ्याबाबत म्हणजे नागोठणा शून्य कचरा करण्याचं आम्ही एक संकल्प केलेला आहे। तुम्ही गावकऱ्यांनी त्याला साथ द्यावी हे माझं नम्र विनंती राहील का तुम्ही आम्हाला शून्य कचरा नागोठणा करा। कारण आम्ही कॅमेरे लावलेले आहेत, त्या कॅमेऱ्यामधून जर कुणी दिसलं तरी आमचे कामगार काही 24 तास नसणार आहेत, पण तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं। प्लॅस्टिक पिशवी वापरू नका आणि सगळ्यांनी कचरा प्लॅस्टिक पिशवीमधून फेकू नका। ओला कचरा, सुका कचरा साठवून ठेवा। ओला कचरा गाडी येते त्या गाडीतच टाका। तुम्ही रात्रीच्या पिशव्या कोणी टाकायला जाऊ नका।
प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी, कचरा हा तुमचाच कचरा, तुम्हीच घाण करू नका आणि तुम्हीच हे करू नका. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.